उत्सुक असल्यामुळे राजकारणानं वेगळाच टर्न घेतलाय। या वळणावर कोणता मोहरा कोणती चाल खेळतोय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। आता फक्त ट्रेलर आहे, सर अजून बाकी आहे। मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान कुठे मी एकटा, कधीही आपण सांगेल त्यावेळेला तिथे येतो। मी येईन का माझा धाकटा नातूच आहे। हा कलगीतुरा रंगला आहे महायुतीत। त्याला कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीतून भाजपात होणारं इनकमिंग। आगामी निवडणुकांपूर्वी सोलापुरात भाजपनं मोठा धमाका केला। सोलापूर जिल्ह्यातले 5 माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। आणि याचं सुतोवाच काही दिवसांपूर्वीच सोलापूर महापालिकेतील 2 उपमहापौर, 5 माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावेळी जयकुमार गोरेंनी केलं। मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून फायनल करतील। अशा खूप प्रभावी लोकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि येणाऱ्या दिवाळीच्या पूर्वी आणि किंवा दिवाळी झाल्या 1-2 दिवसात त्यांचा प्रवेश सोहळा होईल आणि भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खूप मजबूतीनं जाईल आणि त्या निवडणुका जिंकेल। अजित पवार गटाच्या 3 माजी आमदारांना थेट प्रवेश देण्याची भाजपनं तयारी केल्यानं दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे। कारण मोहोळमध्ये उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वार पलटवार सुरू झाले। तुम्ही तुमचा अनगर सोडा, उमेश पाटील जे ते नरखेड सोडायला तयार आहे। कुठल्या गटाचं लढायचं सांगा। कुरुलमध्ये लढायचं का, बिनूरमध्ये का, आष्टीमध्ये? 3 गट ओपन आहेत। कुठल्या गटात लढायचं सांगा। उमेश पाटील तुमच्या एवढा मातबर नाही, तुमच्यासारखा खानदार नाही। ते खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे, हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं। बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देण्यात इतपत मोठं नाही आहे। मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान कुठे मी एकटा, कधीही आपण सांगेल त्यावेळेला मी तिथे येतो। मी येईन किंवा माझा धाकटा नातूच येईल, माझा एकटा नातूच जाईल। मी तर जायची गरज नाहीये। माझा छोटा नातू आहे 5वी 6वीला, तो सुद्धा एकटा जाईल। कुठे मोहोळ तर ते असून ते आपलंच गाव आहे। सोलापुरात भाजपच्या राजकीय खेळीमुळे सोलापूर, माढा आणि मोहोळमध्ये राजकीय वाद पेटलाय। अशातच मित्रपक्ष राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार, ज्यात राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे, उद्धव ठाकरेंचे शिलेदार दीपक आबा साळुंखे, काँग्रेसचे दिलीप माने यांचाही भाजप प्रवेश निश्चित समजला जातोय। तर तिकडे शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हेंनी आणि शरद पवार गटाच्या माजी उपमहापौर पद्माकर काळेंनी भाजपचा झेंडा हाती घेतला। आज भाजपच्या बाबतीत जर पाहिलं तर आज या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची दिशा घेऊन निघालेला पक्ष म्हणून लोकांमध्ये एक प्रतिमा चांगली तयार झालेली आहे। मग आम्ही सोलापूर शहराच्या दृष्टीनं जे पुढच्या काय भविष्यामध्ये आम्हाला करायचं आहे, या 2 आमदारांना आम्ही सांगू आणि या प्रश्नांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करण्यासाठी भाग पाडू। भाजपातील इनकमिंग वेव्हमुळे विरोधकांसोबत मित्रपक्षांच्याही अडचणी वाढल्यात। कोण कुठल्या पक्षात गेलं म्हणून जागा रिक्त राहत नाहीत। नैसर्गिक प्रक्रिया असते, थोडा कालावधी लागतो भरून निघायला, परंतु कोण ना कोण कोणाची तरी जागा भरून काढतं। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील, पंचायत समिती असेल, महाविकास आघाडी आम्ही एकत्रितरित्या सगळ्या बैठका घेणार आहोत। कुठल्या जागा कोणी कशा लढवायच्या। सोलापुरात ऑपरेशन लोटस राबवून भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याची तयारी पूर्ण केली आहे। अशातच मित्रपक्षातील नेते भाजपात जात असल्यानं येत्या काळात सोलापूर जिल्ह्याचं महायुतीत सगळं आलबेल राहणार का आणि या अनुषंगानं राजकारण काय वेगळं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पंढरपूरहून सुनील दिवाणसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। आणि यानंतर पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहण्या अगोदर एक